चला तर मंडळी, आज आपण स्वयंपाक घरात नाही तर आज आलोय आपण थेट शेतामध्ये. मातीचा धूर, चुलीवरचा सुगंध आणि बनवणार आहोत अस्सल गावरान वरणबट्टी आणि त्याचसोबत घोटलेल्या वांग्याची भाजी. तुम्हाला तर माहितीच आहे, काही दिवसापासून मी आले गावाकडे आणि आज आले मी माझ्या सासरच्या शेतामध्ये. तुम्हाला तर माहितच आहे, शहरात राहून कुठे मिळतो तो गावाकडचा स्वाद आणि तो मातीचा सुगंध. म्हणूनच आज विचार केला, शेतात जातोय तो पूर्ण परिवाराला नेऊया आणि सोबतच चुलीवरचा जेवणाचा आस्वाद घेऊया. सोबतच तुम्हाला आमचं शेतही दाखवणं होईल आणि तुम्ही गावाकडे आलाय याचा तुम्हाला देखील आनंद घेता येईल. तो आनंद घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. सुरुवातच केली आहे इथं चूल मांडण्यापासून. इथे माझे लहान दीर चूल मांडून घेतायत. चुलीवरती पातेले देखील छान बसलंय. आता इकडे मी तयारी करते बट्टीची कणिक मळायची. भरून बट्टीचं पीठ दळून आणलं होतं. जर तुम्हाला खानदेशी बट्टीचं पीठ कसं तयार करतात याची रेसिपी हवी असेल तर मला नक्कीच कमेंट करा. आता त्यात मी टाकलंय चवीपुरता मीठ आणि ओवा. त्यासोबत टाकणार आहे मी इथं थोडीशी हळद. हळद टाकून झालं की लगेच मी आता कणिक मळायला घेते. इथे मी माझं काम करते, बट्टीची कणिक मळायचं, आणि बाकी लोक देखील आपापले कामं करतात. कोण चूल पेटवतोय, कोणी काड्या आणतंय, तर इकडे पोरांचं चालू आहे अगदी आपला कल्ला आणि मस्ती करायचं. सर्वात जास्त एक्साइटमेंट असते शेतात येण्याची ते म्हणजे लहान मुलांचं, आणि आमच्या घराचे सर्व लहान मुलं आलेले आहेत आणि ते त्यांची अगदी मस्ती आणि फुल एन्जॉय करतायत शेताचं. इथे माझी कणिक मळून झालंय, त्यावरती मी थोडं तेल घालते, 2 ते 3 चमचे एवढं, आणि छान पुन्हा आता थोडी कणिक मळून घेते. असं तेल घातल्यामुळे बट्टी आपली छान आतपर्यंत खुसखुशीत आणि जास्त वेळपर्यंत मऊ देखील राहते. आता इथं कणिक मळून झालंय छान पद्धतीने. आता मी इथे बट्टी बनवायला घेते. आमच्या गावाकडे काय आहे ना, बट्टीचं खूप जास्त मान आहे. कुठलीही मान मानता असो किंवा कुठलंही शुभ कार्य असो, तिथं बट्टी ही बनवलीच जाते. आणि बट्टीची क्वांटिटी खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे बट्टी लाटून किंवा अशा पद्धतीने करत नाही. बट्टीला डायरेक्टली अशा पद्धतीने गोडे बनवतात आणि सरळ ते गोडे पाण्यामध्ये सोडतात, आणि मग ती असते बट्टी. अगदी पारंपरिक पद्धत आणि आपली जुनी. आम्ही जास्त लोक नाहीयेत म्हणून मी इथं बट्टीला थोड्या लेअर्स याव्यात म्हणून या पद्धतीने बिना पोरपाटाचं किंवा न लाटता बट्टी कशी बनवायची एक सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगते. जर तुम्हाला लेअर्स हवे असतील बट्टीला तर काय करायचं नाही, गोळा घ्यायचा आहे कणकेचा आणि त्याला हातावरतीच थोडं तेल लावून चपटा करायचा आहे, म्हणजे एक चपातीचा आकार द्यायचा आहे गोल, आणि त्याला तेल लावून 2 ते 3 अशा फोल्ड द्यायचे आणि छान पद्धतीने एक गोळा बनवायचा आहे बट्टीचा. म्हणजे यात काय होईल ना, गावाकडे जशी गोळ्या बनवतात तशी गोळावाली बट्टी तर होईलच, त्याचसोबत थोडे लेअर्स देखील येतील. याच पद्धतीने आता सर्व बट्ट्या बनवणं होत आहेत. इकडे माझे दीर चूल पेटवून देत आहेत. चूल पेटवणं झालंय, पण चुलीवर ठेवण्याच्या आधी पातेल्याला गावाकडे मातीचं गुण लावतात किंवा साबण किंवा सरपणे कोट करतात, जेणेकरून मातीचे भांडे घासायला जास्त त्रास होत नाही किंवा हात दुखणार नाही म्हणून. साबण किंवा सरपणे जर कोट केलं तर भांडे अगदी सहजच पटकन निघून जातात. आता इथं मी बऱ्यापैकी अर्धा पातेला एवढं पाणी टाकलंय आणि पाणी गरम होत होते तोपर्यंत बाकीचं दुसरं काम करायला घेते. आता इथे मी वरणाला लागण्यासाठी टोमॅटो, मिरची आणि लसूण वगैरे कट करून घेते. हे टोमॅटो आमच्या शेताचे अगदी ऑर्गॅनिक आहेत बरं का. तुम्हाला पुढे दाखवेलच आमच्या टोमॅटोच्या झाडाला किती टोमॅटो आलेले आहेत असं. इथे मी मिरची वगैरे आता कट करायला घेते आणि आमची कृषी मला लुडबुड करून मदत करायचा प्रयत्न करते. हीच तिची खरी एन्जॉयमेंट, मध्ये मध्ये लुडबुड करून. इकडे बट्टींचं पाणी देखील उकळून झालंय. यात माझ्या लहान सासूबाई ज्या की आता पाण्यामध्ये एक एक करून बट्टी सोडतात. खानदेशात अगदी पारंपरिक आणि ऑथेंटिक पद्धत जर म्हटली बट्टी करायची तर ह्याच पद्धतीने पाण्यात उकडून बट्ट्या केल्या जातात. आता इकडे पाण्यात बट्ट्या शिजतायत तोपर्यंत इकडे मी डाळ आधी शिजवून ठेवलेली होती, ती डाळला आता मी घोटून घेते. इथे माझं डाळ घोटणं चालू आहे, तर दुसरीकडे माझ्या सासूबाईंनी दुसरा चुला मांडलेला आहे आणि त्या चुल्यावरती कुकर ठेवलाय. त्यात 3 ते 4 तांबे एवढा पाणी घातलंय, चवीपुरता मीठ टाकलंय, आणि दुसरीकडे मी आता तांदूळ धुवायला घेते. तांदूळला मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेते आणि मग धुवून घेतलेले तांदूळ इकडे पाणी देखील आता गरम झालेलं आहे त्या पाण्यात टाकून घेते. तांदूळ टाकून घेतले, त्याचसोबत मी इथं 1-2 चमचा एवढं तेल घालते. तेल घातल्यामुळे आपला भात अगदी मऊ आणि लुसलुशीत राहतो. तर कुकरचं झाकण बंद करते
झाकण बंद करून 2 ते 3 शिट्टी येईपर्यंत आपला भात शिजून जाईल. तोपर्यंत तुम्हाला मी आमच्या शेताची एक छोटीशी टूर दाखवते. इथे लावलाय मक्का, गहू, त्यासोबत हरभरा आणि काही भाजीपाला देखील. तुम्हाला पुढे दाखवेलच आमच्या शेतात कोणकोणता भाजीपाला लावलाय आणि त्याचसोबत आता उत्पन्न कुठलं घेतलं जात आहे. तर आधी तुम्हाला दाखवलंच मक्का आणि गहू. इकडे लावलाय आम्ही बाजरी, जी की उन्हाळू आहे, आणि हे आहे आमची 3 बिघा शेतीमध्ये मोसंबी. परत खाली लावली बाजरी आणि मोसंबीच्या मधून मधून आम्ही लावलाय भुईमूग म्हणजे की शेंगदाणे. त्याचसोबत लावला थोडा भाजीपाला. इथं लावलाय आम्ही वांगे. आता घोटलेली वांग्याची भाजी करायची म्हणून इथे मी फ्रेश वांगे तोडून घेते. आमच्या घरात भाजीपाला सहसा करून जास्त विकत घेत नाही. घराला होईल एवढा भाजीपाला आमच्या सासूबाईंनी सर्व प्रकारचे थोडं थोडं लावून ठेवलेला असतो. गावरान वांगे असल्यामुळे काटे फुगत आणि खूप जास्त काटे टोचता देखील आहेत. वांगे आता तोडून झाले. तुम्हाला मी छोटस एक आमचा पूर्ण मोसंबीचं शेत दाखवते. आणि मोसंबीच्या शेतात लावलाय आमचा हरभरा देखील मध्ये मध्ये. आणि मोसंबी बघू शकतात किती मोठमोठे आल्यात. आमची मोसंबीची तोडणी झाली ऑलरेडी, पण हे पुन्हा दुसरं मोसंबी आलेले आहेत, जे की आम्ही जास्त करून खातही नाही आणि विकतही नाही. हरभरा देखील खूप छान आलेला आहे यावर्षी. आणि हे आहे आमच्या शेतातला आंबा. बघू शकतात आंब्याला यावर्षी खूप जास्त मोहर आलेली आहे आणि छोटे छोटे खूप जास्त आंबे लागलेत. हे आमच्या शेताच्या दोघी शेतांच्या मधला जो बांध आहे, त्या बांधवरती आम्ही हे आंबे लावलेले आहेत. म्हणजे माझ्या सासऱ्यांनी. इथं आहेत आमच्या शेतात 3 आंबेचे झाड. त्याच्यातनं हा एक खूप जास्त मोठं. त्यानंतर इथं पपई देखील आहे. खूप जास्त पपया पण लागलेले आहेत, पण कच्चे आहेत ते अजून. हे आहे दुसरं आंब्याचं झाड, ज्याला की भरपूर असा मोहर आलेला आहे. आणि अजून एक याच्याहून छोटं झाड आहे, ते तिकडे आहे. इकडे लावलंय कडीपत्ताचं झाड. त्यासोबत आहे आवड्याचं देखील. हा कडीपत्ता आमच्या ननंदबाईंनी लावलेला आहे. आणि इथंच खाली आहेत खूप सारे असे टोमॅटो. 2-3 टोमॅटोचे झाड आहेत, पण एवढे जास्त टोमॅटो आलेत की तुम्ही विचारही करू शकणार नाही. याच्यातले जे काही लाल झाले टोमॅटो होते ते आम्ही आधीच तोडून घेतले होते डाळला फोडणी देण्यासाठी. इकडे बघू शकतात किती जास्त कच्चे टोमॅटो आहेत. इथं आहेत हिरवी मिरची आणि लसूण देखील लावला आहे, जो की अगदी गावरानी लसूण म्हणतात ना, लालवाला, तो आहे. भाजीत टाकण्यासाठी मी लसणाची पात तोडून घेते. इकडे मिरची देखील आहे. मिरची अजून खूप छोटी आहे. येता येता तर सुरुवात होते मिरची यायला. त्यासोबत खाली मिरची जवळ तुम्ही भुईमूग पण बघू शकतात. म्हणजे सर्वात भाजीपाला आमचा घरचा असतो. इकडे आहे हा गहू, तुम्हाला आधीच दाखवला. आणि हा आहे आमच्या शेतातला मधला बांध, ज्यावरती सर्व प्रकारचे झाड दिसतील. म्हणजे सावली देखील होते दुपारच्या वेळेला, जेवणाला मजूर वगैरे आला त्यांच्यासाठी. मी शेतात कामाला आलोय, थोडंफार थकलं तर झाडाच्या सावलीखाली आराम करायला देखील खूप छान वाटतं. इकडे लावली कोथिंबीर आणि त्यासोबत मेथी देखील आहे. पण मेथी खूप जास्त पक्की झाली, तिला फुल यायला लागल्यात, म्हणून मोठी काही तुम्हाला दाखवली नाही. इथं कोथिंबीर तोडून घेते मी. कोथिंबीर देखील अगदी गावरान कोथिंबीर जी असते ती वाली आहे. हीच कोथिंबीर अजून थोडे दिवस राहिली तर डायरेक्ट ती पक्की होईल आणि तिला धने देखील येतील. आता येऊ आपल्या मेन कामाकडे. इथे चेक करून बघूया बट्टी शिजून झाली की नाही. बट्टी शिजली की नाही ते तर अगदी सोपी ट्रिक आहे. बट्टीच्या आतमध्ये चमचा किंवा चाकू टाकून बघायची, आणि जर क्लीन आलं चमचा किंवा चाकू तर समजा बट्टी छान पद्धतीने शिजून गेली. अजिबात चिटकी नाही. आता या बट्टी शिजून झाली म्हणून फौजी मदत करून देत आहे बट्टी काढून देण्यासाठी. अगदी छान ट्रिक आहे. चांदणे टाका आणि सर्व बट्टी काढून आणा. आता गावाकडे हे जे बट्टीचं पाणी आहे त्याच्यातच डाळला फोडणी देखील देतात, म्हणून मी देखील हे पाणी आता दुसऱ्या पातेल्यात काढून ठेवलंय. इकडे चुल्यावरती मी आता दुसरं पातेले ठेवलंय. त्यात टाकते तेल. तेल छान गरम झालंय, त्यात टाकते मी राई, त्याचसोबत जिरे. राई जिरे छान तडतडून आलंय, त्यात लगेच कढीपत्ता, कट करून घेतलेला लसूण, कट करून घेतलेली हिरवी मिरची छान परतवून घेते 1 ते 2 मिनिटं. त्यानंतर त्यात टाकते मी कट करून घेतलेले टोमॅटो. टोमॅटो टाकून पुन्हा मिक्स करून घेते. टोमॅटो थोडे मऊ होईल तोपर्यंत.
छान खमंग फोडणी बसली, त्यात थोडी घालते हळद आणि घोटून घेतलेली डाळ. छान मिक्स करून घेते. आता त्यात टाकते मी बट्टी उकडून घेतलेलं पाणी. मिक्स करून घ्यायचंय आणि झाकण झाकून वरणाला छान 1 ते 2 उकडी येऊ द्यायची. चुलीवर स्वयंपाक करणं जेवढं सोपं वाटतं, पण त्यापेक्षा अवघड असतं ते म्हणजे चूल फुकणं किंवा चूल पेटवणं. बघू शकतात माझी मेहनत चूल पेटवायची. आता इकडे पूर्ण परिवार मिळून बट्टी कट करणं चालू आहे. एका चमच्याच्या साहाय्याने बट्टी कट करून घेत आहे. दुसरीकडे भाजीला लागण्यासाठी लसूण अशा पद्धतीने ठेचून घेतात. बघू शकतात अगदी जुगाड. शेतात खलबत्ता किंवा मुसळ एवढं सर्व सामान कसं आणू शकतो ना, म्हणून जुगाड करून लसूण ठेचायची एक सोपी ट्रिक. आता इथं थोड्या प्रमाणात माझ्याकडे बट्टी कट करून येऊन गेली आहे. तळण्यासाठी एका बट्टीचे 4 किंवा 8 तुकडे होतील अशा पद्धतीची तिला कट करून घ्यावी लागते. तर इथं मी चुल्यावरती पातेले ठेवलंय. त्यात मी 5 ते 6 चमचे एवढं तेल घातलंय आणि त्यात टाकते आता मी कट करून घेतलेली बट्टी. आता ही बट्टी हलका गुलाबी रंग किंवा छान कुरकुरीत होईपर्यंत तिला मी तळून घेणार आहे. इथं बट्टी मी शॅलो फ्राय करून घेते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही डीप फ्राय केली तरी देखील चालेल, आणि जास्त करून डीप फ्राय करूनच खातात. पण फौजींना आवडत नाही, जास्त तेलकट होते, म्हणून आम्ही शॅलो फ्राय करून बनवतो. ते वरणामध्ये मी कोथिंबीर टाकून घेते आणि दुसरीकडे आता तयारी चालू आहे भाजी करायची. त्यासाठी चुल्यावरती पातेले ठेवलंय. त्यात टाकलंय तेल, त्यासोबत राई, जिरे, कढीपत्ता, ठेचून घेतलेला आलं लसूण, कट केलेली हिरवी मिरची. आता याला मी परतवून घेते. तीन ते 4 वेळा छान परतवून झालंय. त्यात आता मी टाकते कट करून घेतलेले टमॅटो. टमॅटो टाकून देखील छान परतवून घेते. टमॅटो मऊ होईपर्यंत थोडा शिजू द्यायचा आहे. त्यानंतर त्यात टाकते मी आता कट करून घेतलेली लसणाची पात, चवीपुरता मीठ. पुन्हा मिक्स करून घ्यायचंय आणि थोडं मऊ द्यायचंय. आता इकडं भाजीमध्ये टाकण्यासाठी हे शेंगदाणे कुटून घेतायत थोडेसे जाडसर, कारण भाजीमध्ये शेंगदाण्याचं कुटही घालत नाही किंवा अख्खे शेंगदाणे देखील घालत नाही. शेंगदाणे घालून पुन्हा परतवून घेतलंय. आता त्यात टाकते मी सुके मसाले, हळद, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, लाल मिरची पावडर, सुके मसाले घालून छान आता 1 ते 2 मिनिटं परतवून घेते. लाल मिरची पावडर मी यासाठी कमी घातली, कारण सुरुवातीला कट करून घेतलेली हिरवी मिरची देखील घातली. छान परतवून झालं की त्यात टाकते मी आता कट करून घेतलेले वांगे. तर छान मिक्स करते. मसाले आणि वांगे छान एकजीव होईल आणि वांग्यांना सगळे मसाले लागतील असं त्याला मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मी त्यात टाकते आता वांगे शिजेल एवढं त्यात पाणी. इथं मी 3 ग्लास पाण्याचा वापर केलाय. पुन्हा मिक्स करायचंय. आता त्यावर झाकण झाकून छान वांगे शिजेल तोपर्यंत वाट बघायची. इकडे बघू शकतात मधाचं पोह देखील आणलंय सासऱ्यांनी, आणि ताजं फ्रेश असं मधाचं पोह खायला भेटलं म्हणजे किती आनंद आणि कितीचं स्वर्ग सुखच. आम्ही सर्वजण मधाचं पोह एन्जॉय करतोय. खूप छान आणि खूप जास्त गोड होतं. इथं आता चेक करून बघू भाजी शिजली की नाही. तर बऱ्यापैकी आता भाजी शिजून गेली. त्यात मी टाकते कट करून घेतलेली कोथिंबीर. आता इथे मी भाजीला घोटून घेते. हीच आहे खरी ट्रेडिशनल आणि पारंपरिक पद्धत भाजी घोटून घेण्याची, जेणे की रईने किंवा एखाद्या खोल चमच्याच्या सहाय्याने छान प्रेस करून करून तिला घोटून घ्यायची. भाजी आता घोटून झाली. आता मी इथं नैवेद्य काढून घेते आमच्या मुंजा बाबासाठी. जे खानदेशी असतील त्यांना तर नक्कीच माहिती असेल मुंजा बाबा म्हणजे काय. तर तयार आहे इथं आपला शेतात केलेला चुलीवरचा
खानदेशी पारंपरिक बेत, वरणबट्टी, घोटलेल्या वांग्याची भाजी आणि भात. इथे माझा पूर्ण परिवार आता जेवणाचा आस्वाद घेत आहे. तुम्ही देखील शहरात असाल तर हा बेत नक्कीच ट्राय करा आणि गावाकडे आलेल्याचा आनंद घ्या. आणि जर गावाकडे गेलात तर नक्की शेतात जाऊन हा बेत नक्कीच ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट मध्ये कळवा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जर तुमचा कोणता खानदेशी मित्र-मैत्रीण असेल त्याला व्हिडिओ नक्कीच शेअर करा. तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एखादा पार्ट जर कोणता आवडला असेल तर ते मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा. ओके, बाय.